24 India Live News. नमस्कार, आपला सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा. पोडियम 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 जास्तीच्या इमारती ओळखी नसलेल्या इमारती असल्यामुळे त्यांना मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, रहिवासीमध्ये पाणीपट्टी, निवासीमध्ये डबल आणि वाणिज्यमध्ये 4 पट. आता मी मुंबई महापालिकेच्या आयुक्त नगरांनी त्यांना फोन करून सांगितले की निर्णय आम्ही घेतलेला आहे. पाणीपट्टी तात्काळ या ठिकाणी जी दुप्पट आपण निवासीकडून घेतो ती नियमानुसार सिंगल घेतली पाहिजे, ती या ठिकाणी घेण्याचं आम्ही दिलं आणि याबरोबर या सर्व इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि ओशीची प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी जे काही हे नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन करण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतलेला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये भाडे तत्वावर म्हणजे मागणी सिस्टीमवर जवळपास 28,000 इमारतींच्या केसेस पेंडिंग आहेत आणि मालक आणि मागणीमध्ये राहणारे रहिवासी जवळपास यामध्ये देखील 10 लाखापेक्षा जास्त रहिवासी संख्या आहे आणि ते देखील गेल्या अनेक वर्षापासूनचा ही मागणी आहे. त्यामुळे त्या इमारतींचा पुनर्विकास होत नाही, त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि म्हणून जे अधिनियम आहेत त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करून त्या देखील इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे. जे रहिवासी जो राहतो आहे त्यांनी वापरलेलं व्याप्त केलेलं क्षेत्रफळ आणि त्यांनी वापरलेलं क्षेत्रफळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर मालक म्हणून आपल्याला त्याचं बेसिक एक्सरसाइज जो आहे तो देखील त्याला मिळाला पाहिजे. यामुळे मालक आणि मागणीवर राहणारा रहिवासी या दोघांचे हक्क जे आहेत अबाधित ठेवलेले आहेत आपण आणि त्यामुळे या संपूर्ण मुंबईमध्ये जे पागडी वर राहणारे रहिवासी यांना देखील हक्काचं घर मिळेल आणि मालकाला देखील त्याचा जो काही अधिकार आहे तोही त्याला मिळेल. त्यामुळे मुंबई पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारची जी काही संकल्पना किंबहुना जी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती देखील पूर्ण करण्याचा निर्णय आज नगर विकास विभागाने घेतलेला आहे. त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जे 25,000 लोक राहतात त्यांना देखील त्या फेरीमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे काही कारवाईचे आदेश येतात त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती लांबी तलवार देखील दूर करण्यासाठी जे काही नियमामध्ये बदल करणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचं पुनर्वसन करणे या बाबतीत देखील धोरणात्मक निर्णय नगर विकास विभागाने घेतला आणि त्याचबरोबर जुन्या गिरणी ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये ज्या जुन्या चाळी आहेत त्या चाळींचा देखील पुनर्विकास थांबला होता. त्यामुळे ज्या गिरणी कामगारांनी खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये त्यांचं योगदान आहे गिरणी कामगारांचं, त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग देखील जो काही अडचणीत होता त्या पुनर्विकासाचा मार्ग देखील मोकळा करण्यासाठी नगर विकास विभागाने निर्णय घेतला आणि त्यासाठी जे काही अधिनियमामध्ये बदल करायचे ते बदल केलेत आणि मला वाटतं गिरणी कामगारांना देखील न्याय मिळेल अशा प्रकारचे 4 निर्णय जे आहेत हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते निर्णय आपण नगर विकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आम्ही घेतले. मुख्यमंत्री महोदय आम्ही चर्चा केली आणि मुंबईचे सर्व नगरसेवकांची देखील तीच मागणी होती. आमदारांची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून ती मागणी या निर्णयामुळे पूर्ण होऊन लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल आणि म्हणून
हा निर्णय आज घेतलेले निर्णय हे मुंबईकरांसाठी ऐतिहासिक आहेत. मुंबईकरांचं घराचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं होतं. कायद्यामध्ये बदल करणं, नियमामध्ये बदल करणं. शेवटी कायदा हा लोकांच्या भल्यासाठी असतो, लोक कायद्यासाठी नसतात. आणि म्हणून यापूर्वी देखील नगरविकास मंत्री म्हणून अनेक निर्णय जे लोकहिताचे आम्ही घेतले आणि हा निर्णय देखील लोकहिताचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना दिलासा मिळेल. सर, या संदर्भात आदित्य ठाकरेंनी आज लक्षवेधी उपस्थित केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अशा अनेक ठिकाणी ज्या चाळी आणि इमारती आहेत ज्या भूमिपुत्रांनी बांधलेल्या आहेत स्वतःच्या जमिनीवर, त्यांच्यासाठी काय केलं हा जातं? निर्णय जो आहे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली किंवा इतर ज्या महापालिका आहेत या सगळ्यांसाठी आम्ही लागू करणार आहोत. कारण शेवटी त्या भागामध्ये देखील असे विषय आहेत आणि हा निर्णय जो आहे हा निर्णय संपूर्ण या शहरांमध्ये अशा प्रकारच्या इमारती आहेत, अशा प्रकारच्या चाळी आहेत त्यांना लागू. सर, आदित्य ठाकरे आणि यासाठी जे 28,000 खटले दाखल आहेत यासाठी देखील फास्ट ट्रॅक कोर्ट आणखी आपल्याला वाढवावे लागतील. यासाठी देखील जे नियोजन आहे ते देखील नियोजन केलं जाईल आणि या पुढच्या काही 2-4 वर्षामध्ये आपल्याला या सर्व जातातून आणि त्रासातून मुंबईकरांची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता आहे या ठिकाणी. आजही आदित्य ठाकरे याच संदर्भात लक्षवेधी उपस्थित करत होते की सेस आणि पागडी इमारतींचा प्रश्न सोडवावा. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रश्न सुटला नाही. आज अखेर कशी काय जाग आली? आज कशामुळे हा प्रश्न सुटला? ही जाग आलेली नाही. खरं म्हणजे लोकांच्या मनामध्ये जी इथं इतके वर्ष आग होती ना, लोकांच्या मनामध्ये चीड आणि संताप होता, त्याला आम्ही न्याय दिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आपण पाहिलं की मुंबईतले मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघं होतो सुरुवातीला. आम्ही मुंबईचे सगळे रस्ते त्याचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आणि आता या मेमध्ये जवळपास मुंबईतले बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रीटचे होतील आणि काही भाग सोडला तर या मे अखेरपर्यंत तुम्हाला मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई दिसेल. काही मुंबईतला काही भाग या पुढच्या म्हणजे वर्षभरामध्ये पूर्ण मुंबई खड्डेमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. सिवरेज ट्रीटमेंट काय नव्हता का आतापर्यंत 15-20 वर्ष केला नव्हता, तोही आपण महायुतीने केला. अनेक जी काही कामं रखडली होती, थांबली होती, थांबवली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, हे सगळे आपण पूर्ण टाकलेले आहे आणि लोकांचा मार्ग मोकळा केलेला आहे. आणि त्यामुळे त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि धाडसाने निर्णय घेण्याची हिंमत पाहिजे आणि ती महायुतीमध्ये आहे. आणि म्हणूनच महायुती सरकारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि म्हणून आम्ही हे निर्णय जे घेतोय हे जनतेने जो निकाल दिलेला आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जनतेला देखील त्यांच्या ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम सरकारचं आहे. आम्ही करतो. आणि म्हाडाच्या घरांच्या संदर्भातला जो काही निर्णय घेतला तो निर्णय त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरे येतच नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करू द्या, टीका करू द्या, आम्ही काम करत राहू. आणि हे काम बोलत आहे जे 2.5-3.5 वर्षामध्ये आम्ही काम केलं आहे हे लोकांसमोर आहे, मुंबईकरांसमोर आहे. त्यामुळे मुंबईकर शून्य आहे, तो विकासाला चालना देणारा आहे, विकासाच्या पाठीशी राहणार आहे. आणि आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंट. सर, मुंबईला सर की सिडकोच्या घरांच्या किमती कशा परवडेबल असतील त्यावर देखील सर मुंबईला खड्डेमुक्त केले तुम्ही, पण नागपूरमध्ये आजही नागपूर खड्डेमुक्त झालेलं नाही. आजही खड्डेमुक्त झालेलं नाही. कामठी रोडनी जाऊन बघा किंवा गोडीबार चौकनी येऊन बघा, कामठी रोडला सर्वाधिक खड्डे दिसतील तुम्हाला. विकास विभागाच्या माध्यमातून जिथे रस्ते खराब असतील अपघात वाढलेले आहेत सर. अरे बाबा ते देखील खड्डे मुक्त केले जातील. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.